नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। मस्त पावसाळ्याचा सीझन चालू आहे, सगळीकडे ग्रीनरी वगैरे झालेली आहे आणि अशा टायमिंगमध्ये मी असं एक फार्म हाऊस घेऊन आलेलो आहे ना मित्रांनो, जे तुमचा फॅमिली ग्रुप असेल, कॉर्पोरेट ग्रुप असेल किंवा मग इवन लेडीज ग्रुपसाठी सुद्धा एकदम सेफ आहे आणि एकदम प्राइम लोकेशनवरती आहे। म्हणजे टाटा पॉवर रोडला हा ॲक्च्युली फार्म हाऊस आहे। कर्जत स्टेशनपासून ॲक्च्युली 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावरती आहे, खूप जवळ प्रॉपर्टी आहे। गुगल मॅपची लोकेशन आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। तर हे लोकेशन एक्झॅक्टली कुठे मी सांगतो, तर मग भालीवडी करून एक गाव आहे टाटा पॉवर रोडला, आणि रोड जो आहे मेन रोड त्याला एकदम बाजूला लागून प्रॉपर्टी आहे। म्हणजे तुम्हाला कुठे ऑफ रोडिंग वगैरे करत जायची गरज पडणार नाही आणि पॅकेज सुद्धा खूप डिसेंट आहेत, ओव्हर प्राइस नाही आहेत आणि फूड वगैरे पुढे मी सगळं तुम्हाला काही दाखवेन। प्रॉपर्टी एकदम सुंदर आहे, तुम्हाला क्रिकेट ग्राउंड आहे, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता पुढे मी तुम्हाला दाखवेल। आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, इथे टोटल वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये रूम्स आहेत आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल ना कॉर्पोरेटचा वगैरे, तर तुम्ही हा प्रायव्हेट सुद्धा बुकिंग करू शकता। टोटल बेड कॅपॅसिटीज 44 पर्सन्सची आहे आणि 50 लोक सुद्धा इझिली इकडे अकॉमोडेट होऊ शकतात, आरामात स्टे करू शकतात। रूम्स आता पुढे दाखवतो, पण सगळ्यात पहिला तर तुम्हाला प्रॉपर्टीचं नाव सांगतो। प्रॉपर्टीचं नाव आहे विहान फार्म। तर आता ड्रोनमधून तुम्हाला मी प्रॉपर्टीची टूर करून दिलेली आहे। तर आता या मोबाईलमधून तुम्हाला प्रॉपर्टी कशी आहे, एक्झॅक्टली रूम्स वगैरे सगळं काही मी आता दाखवणार आहे। तर जसं मी सांगितलं की हा टाटा पॉवरचा हा रोड आहे आणि रोडला एकदम टच प्रॉपर्टी आहे। तुम्हाला असं हे दिसेल आणि इथून आपलं एंट्री गेट आहे। तर जसं एंट्री गेटमधून तुम्ही आतमध्ये येता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा किती स्पेस आहे तुमच्या गाड्या पार्क करण्यासाठी। सो इथे बऱ्याच बस वगैरे सुद्धा असेल मोठी, ती सुद्धा इझिली गाडी तुमची पार्क होऊ शकते। सो इथून आता आपल्याला जायचं आहे ह्या बाजूला आणि ह्या साईडला सगळे रूम्स, परत लॉन एरिया, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। सोबतच माझ्या आता राईट साईडला इथे आहे हा डायनिंग एरिया। तर इथून आपण एंटर केलं की हे बघा ह्या साईडला आपला डायनिंग एरिया आहे आणि बरीच सिटिंग आहे, हे बघा। सो इथे अशी प्रॉपर सिटिंग करण्यात आलेली आहे। तो जरी मोठा ग्रुप असेल तर एक्स्ट्रा सिटिंग इथे सुद्धा करण्यात आलेली आहे आणि इकडे तुम्हाला वॉटर बॉटल्स हे बघा असे ठेवण्यात आलेले आहेत प्रॉपर। आणि सोबतच आता इकडे लंच असू दे, तुमचा ब्रेकफास्ट असू दे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे सगळं नियोजन असणार आहे आणि इथे बुफे आपल्याला लागतो। तर मग दादा आहेतच इकडे आणि एरिया मी तुम्हाला दाखवलाय। त्याच्यानंतर इकडे आपलं रिसेप्शन आहे। सो इथे कीज वगैरे तुम्हाला जे पण चेक इन चेकआउटचं सगळं तुम्हाला इकडे होईल आणि सोबतच बाजूला तुम्ही बघू शकता इकडे इनडोर गेम्स आहेत, कॅरम आहे, त्याच्यानंतर चेस आहे आणि इनडोर गेम्स नंतर आता त्या दिशेला आहे आपला प्लेग्राऊंड एरिया आहे। सो तो मी तुम्हाला दाखवतो। तर हे बघा ह्या साईडला आपला हा प्लेग्राऊंड एरिया आहे, जिथे तुम्ही बरेच गेम्स खेळू शकता। आता इकडे क्रिकेटचा प्रॉपर हे बघा पिच बनवण्यात आलेला आहे। सो क्रिकेट खेळू शकता इकडे, इवन तुम्ही व्हॉलीबॉल किंवा बॅडमिंटन सुद्धा खेळू शकता आणि तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये कळत असेल एक्झॅक्टली किती मोठा हा ग्राउंड आहे। सोबत इथे किड्स प्ले एरिया, लहान मुलं असतील तर ते इकडे एन्जॉय करू शकतात। तर टोटल असं बघायला गेलं ना तर इकडे 2 लॉन आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला प्रायव्हसीचं पण टेन्शन नसणार आहे। मोठी प्रॉपर्टी आहे आणि असे काहीसे सेक्शन केलेले आहेत जिथे तुम्ही बसून वगैरे फोटोज वगैरे क्लिक करू शकता। तर आता बाहेरचा स्पेस मी तुम्हाला दाखवलाय थोडाफार। आता आपण रूम्स पाहून घेऊया पहिल्या। तर इकडे जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये रूम्स आहेत। सो सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे डॉर्मिटरी रूम तुम्हाला मी दाखवतो, जी 12 पर्सन्ससाठी आहे। तर इकडे तुम्हाला बेडशीट वगैरे तर एक्स्ट्रा देऊ शकतात, पण रूमच इतकी मोठी आहे की रूममध्ये 12 लोक इझिली अकॉमोडेट होऊ शकतात। 6 बेड आहेत इथे आणि 12 लोक इझिली अकॉमोडेट होऊ शकतात। आणि इकडे तुम्हाला वॉर्डरोब वगैरे सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत। इकडची प्रत्येक रूम ही एअर कंडिशन तुम्हाला भेटून जाईल आणि ह्या ज्या डॉर्मिटरीज आहेत तिकडे तुम्हाला 2 वॉशरूम्स देण्यात आलेले आहेत, एक वॉश बेसिन देण्यात आलेला आहे। सो रूम्स एकदम नीट अँड क्लीन आहेत। तर आता तुम्हाला वॉशरूम सुद्धा दाखवून देतो आणि प्रत्येक रूममध्ये मला अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे हे बघा वॉर्डरोब वगैरे सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण हे स्टँड दिलेलं आहे जे खूप कमी ठिकाणी असतं। सो कपडे स्विमिंग पूलमधून आल्यानंतर कपडे वगैरे सुकवायचे असतात तर कुठे सुकवणार, तर मग ह्या गोष्टींचं नियोजन प्रॉपर करण्यात आलेलं आहे। तर आता आपण सगळ्यात पहिली रूम पाहिली जी 12 पर्सनची कॅपॅसिटी होती आणि सिमिलर रूम तुम्हाला त्याच्या बाजूला पाहायला भेटेल। तर तुम्हाला आता त्याचे शॉट्स दिसत असतील, सिमिलर रूम आहे, सगळे अमेनिटीज सुद्धा सेम आहेत। तर आता आपण 12 पर्सनची कॅपॅसिटी असलेली रूम पाहिली। त्याच्यानंतर इकडे अजून एक अशी रूम आहे जिथे 8 पर्सन्स इझिली अकॉमोडेट होऊ शकतात। आणि एक गोष्ट मला आवडली की रूममध्ये ना प्रॉपर तुम्हाला बेड देण्यात आलेले आहेत आणि जर मोठा ग्रुप असेल तर मॅट्रेस सुद्धा भेटून जातील। बाकी अमेनिटीज ह्या तुम्हाला सेम भेटून जातील। इथे एक वॉशरूम देण्यात आलेले, एक वॉश बेसिन आहे
आणि प्रत्येक रूम एअर कंडिशन आहे। तर टोटल इथे 5 रूम्स आहेत, त्याच्यापैकी आपण 3 रूम्स पाहिल्या। आता ही एक रूम आणि अजून 2 रूम्स आहेत, तर त्यांच्या बाहेर तुम्हाला असं सेक्शन भेटेल जिथे तुम्ही तुमचा प्रायव्हेट गझिबो टाईप तुम्हाला बनवण्यात आलेला आहे, जिथे तुम्ही बसून तुमचे ड्रिंक्स असतील काय असेल तर ते तुम्ही इकडे बसून एन्जॉय करू शकता, स्नॅक्स वगैरे सुद्धा ऑर्डर करू शकता आणि ते इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता। सोबतच तुम्हाला ह्या बाजूला अजून एक सेपरेट गझिबो हा असा सेपरेट बनवण्यात आलेला आहे, जिथे 12 लोक 10 लोक इझिली बसून एन्जॉय करू शकतात, चिल करू शकतात। सो प्रत्येक म्हणजे तुम्हाला सेपरेट सेक्शन बनवण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे प्रायव्हसीचं पण काही तुम्हाला टेन्शन नसणार आहे। आता हा झाला बाहेरचा सेक्शन, अजूनही 2 रूम्स बाकी आहेत, तर स्विमिंग पूल एरिया, लॉन एरिया अजूनही आहे, त्या गोष्टी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला चार्जेस सुद्धा मी सांगणार आहे। तर आता इथे अजून 2 रूम्स जसं मी सांगितलं बाकी आहेत, तर त्यापैकी ह्या ज्या 2 रूम्स आहेत इकडे टोटल 6 पर्सन इझिली एका वेळेला अकॉमोडेट होऊ शकतात। सेम तुम्हाला बेड देण्यात आलेला आहे जिथे 6 लोक झोपू शकतात, त्याच्यासोबतच तुम्हाला इकडे एक्स्ट्रा वॉर्डरोब देण्यात आलेला आहे। बाकी ज्या गोष्टी आहेत त्या सिमिलर आहेत, जसं की आता हे तुम्हाला स्टँड आहे, सोबतच वॉश बेसिन आहे आणि वॉशरूम सुद्धा आहे। ही रूम आपण पाहिली, त्याच्यानंतर ही ॲज इट इज सेम रूम तुम्हाला इकडे सुद्धा पाहायला भेटणार आहे। जसं मी सांगितलं बाहेर असा छोटासा चेअर वगैरेचा सेटअप करण्यात आलेला आहे। त्यानंतर रूम तुम्ही पाहू शकता, जशी मी तुम्हाला आधीची रूम दाखवली सिमिलर रूम आहे एकदम, AC आणि बाकीच्या सगळ्या ॲम्युनिटीज हा तुम्हाला सेम पाहायला भेटणार आहे। सो रूम्सचं काही टेन्शन नाही, बिकॉज रूम नीट अँड क्लीन आहे, सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला रूम्समध्ये देण्यात आलेल्या आहे। आणि हां, अजून एक गोष्ट इथला म्हणजे स्विमिंग पूल, तर हे बघा, तर स्विमिंग पूल एरिया आहे ना आपल्या रूम्सच्या ह्यावाल्या रूम्सच्या एकदम समोर आहे आणि इकडे तुम्हाला असं शेड वगैरे बनवण्यात आलेलं आहे, जिथे तुम्ही बसून म्युझिक वगैरे लावून तुम्ही इथे एन्जॉय करू शकता। स्विमिंग पूल आहे, बेबी पूल आहे, त्याच्यानंतर इकडे आहे रेन डान्स वगैरे, तर रेन डान्स दिलेला आहे या साईडला। तर आता आपण डायनिंग एरियामध्ये आलेलो आहोत आणि इकडे आता तुम्हाला फूड दिसत असेल, तर मी आता डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। तर इथे फूडमध्ये जसं मी दाखवलं आधी बुफे लागतो, तर तुम्हाला अनलिमिटेड फूड तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असणार आहे। आता माझ्यासमोर इकडे ना व्हेज थाळी आहे, पण इकडे नॉनव्हेज सुद्धा ऑप्शन आहे, पण आज आहे श्रावणचा सोमवार, सो ऑब्व्हियसली आम्ही व्हेज सांगितलं आहे। तर नॉनव्हेजमध्ये कसं असणार आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला भाकरी चपाती ह्या गोष्टी तर असणारच कॉमन, राईस वगैरे, पण चिकन सुक्का आणि चिकन रस्सा ह्या गोष्टी असणार आहेत। आता व्हेज थाळीमध्ये काय काय आहे, तर 2 प्रकारच्या भाज्या आहेत। व्हेज कोल्हापुरी आहे, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आहे, 2 प्रकारच्या भाज्या देण्यात आलेल्या आहेत, चपाती आहे, पापड आहे, त्याच्यानंतर डाळ आहे, भात दिलेला आहे आणि लोणचं आणि त्यासोबतच सॅलड वगैरे इकडे देण्यात आलेलं आहे। जर तुम्ही डिनरमध्ये वगैरे येत असाल तर पनीरची भाजी आणि भेंडी फ्राय वगैरे असे सुद्धा तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तर आता फूड टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो क्वालिटी वगैरे कशी आहे। तर आता जस्ट लंच उरकलं आहे आणि फूडची क्वालिटी तुम्हाला घरगुती स्टाईलमध्ये तुम्हाला इकडे एक प्रकारे जेवण भेटून जाईल आणि मेन थिंग तुम्हाला अनलिमिटेड फूड असणार आहे आणि फूडची क्वालिटीसुद्धा सुपर्ब आहे। म्हणजे मी आता व्हेज टेस्ट केलं, मला लिटरली आवडले, म्हणजे मस्त होतं, डिसेंट होतं आणि मस्त होतं। तर आता मित्रांनो मी तुम्हाला इकडचे पॅकेजेस सांगतो। तर आता इकडचे पॅकेजेस जाणून घ्यायची वेळ आलेली आहे, पण त्याच्या आधी सांगतो की मित्रांनो जर तुम्हाला इकडची लोकेशन आणि सोबतच कॉन्टॅक्ट नंबर बुकिंगसाठी वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील। आता येऊया आपण पॅकेजेसकडे। तर पॅकेजचे डिटेल्स कसे तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल, जस्ट 900 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड हा पॅकेज आहे। तर मग मंडे टू फ्रायडेमध्ये वीकडेजमध्ये तुम्ही येत असाल तर मॉर्निंगला चेक इन असणार आणि सेम डे तुमचं इव्हिनिंगला त्याच दिवशी चेकआउट असणार आहे। त्याच्यामध्ये तुमचं फूड इन्क्लुडेड आहे, विच इज ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर मग लंच आणि मग इव्हिनिंगला टी बिस्किट। आणि हा पॅकेज वीकडेजमध्ये 900 रुपये, तर वीकेंडला सॅटर्डे संडेला जर तुम्ही येत असाल तर हाच पॅकेज तुम्हाला 1000 रुपीज पर पर्सनमध्ये भेटून जाणार आहे। आता हा झाला डे पॅकेज, पण तुम्हाला ओव्हरनाईट स्टे जर इकडे मित्रांनो करायचा असेल तर मग इकडे कसं 23 असा पॅकेज असतो, 12ला चेक इन 11ला चेकआउट आणि मग जर समजा तुम्ही इव्हिनिंगला 5 वाजता चेक इन करताय तर मग नेक्स्ट डे 4 वाजता चेकआउट। तर इकडचं जे पॅकेज आहे वीकडेजमधलं मंडे टू फ्रायडेमधलं ते आहे 1800 रुपये पर पर्सन। पण जर तुम्ही वीकडेजमध्ये ही माझी व्हिडिओ बघून बुकिंग करत असाल तर तुम्हाला डिस्काउंट नक्की भेटून जाईल। तर मग आपल्या चॅनलचं खादाड भटके चॅनलचं नाव घ्यायला विसरू नका। आणि वीकेंडचा पॅकेज हा मोस्टली फिक्स असेल, जर तुमचा मोठा ग्रुप असेल, समजा 20-25 जणांचा ग्रुप आहे तर तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल। पण जर तुम्हाला छोटा ग्रुप असेल तुमचा तर मग आपला पॅकेज तो पण ॲक्च्युली खूप बजेटमध्ये आहे, 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड आणि ह्यामध्ये सगळे मील्स तुमचे इन्क्लुडेड असणार आहेत। त्याच्यामध्ये तुमचं लंच, मग डिनर, इव्हिनिंगला इकडे तुम्हाला चाय भजी पकोडा वगैरे असं असतं आणि मग त्याच्यानंतर डिनर, त्याच्यानंतर मग नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून तुमचा चेकआउट असणार आहे। तर आता मित्रांनो व्हिडिओ हा इकडेच संपवतोय, पण त्याच्या आधी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, जिथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील। आता अजून बरेच सारे रिसॉर्ट्स अलिबाग वगैरे सुद्धा कव्हर करणार आहे मी पुढे, तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर तोपर्यंत आता राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात।